नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आहे आपला दुसरा दिवस आणि बघू शकता माझ्यासोबत कोण कोण आहे। तनय काका आहे। तर आज आम्ही चाललोय वाडीत आमंत्रण द्यायला आणि त्यानंतर जायचं आता तनयच्या मामाकडे आणि मग बघूया। आता हे बघा, आता आम्ही निघालेलो आहे आणि आपला पार्टनर पुढे गेलाय कॉलवर बोलत। तर चला बघूया कसं काय आमंत्रण द्यायचं आणि कुठे कुठे जायचं। मंदिर जवळ जाणार आम्ही म्हणत आता। मित्रांनो, काल तो मंदिर दाखवलेला, आता या इथे या मंदिरात आम्ही आलोय पाय पडायला। इकडनं पाय पडून जाणार आहे। हे बघा, खूप भारी मंदिर आहे आणि खूप जुनं आहे वाटतं मंदिर। हे बघा, आता आम्ही आलोय इथे। पहिलेच गणपतीचा फोटो आहे, आपले मेंबर्स पुढे गेले। बघू शकता, जुनं मंदिर आहे हे, जुनं मंदिर आहे नाही। मित्रांनो, आता पाय पडून झालंय। काका आपल्याला सांगतील या मंदिराबद्दल। तिथे आपलं नाटक होतं इथे ते आमचं ब्राह्मण देवत आहे। ते पटेलांचे वस आहे, पटेल वस बोलतात आपल्या गावचे देवत जे ना, ते पटेल वस आहे तिथे। हे पवनादेवीचं मंदिर आहे। पवनादेवी आपला ग्राम देवत आहे। आणि ते जे तुम्ही खांबे पाटे मागे बघताय ते आमचे खांबकाटे घेणारे देव वरतात ना, सीझनच्या दसऱ्याच्या टायमाला वगैरे ते आहे। शिवकळा बोलतात आम्ही। आणि काका हे मंदिर म्हणजे हे पवनादेवीचं मंदिर आमचं ग्रामदेवत। पहिल्यापासून आहे ना? हा, पहिलं नाही। हा का, खूप जुनं आहे। खूप तर मित्रांनो, तसं तुम्ही आता ऐकलं, खूप जुनं मंदिर आहे। तर का आपण पुढे पण जाऊ। हे रासमोस हे मंदिर काय? हे रासमोस म्हणजे या गावचे वस म्हणून आहे ना। हा ते वचनदार ते हे रासमोस म्हणून। का? हा, हे पुरा देवाचा कंपाऊंड आहे। पुरं हे सगळं बाहेरचं पण देव मंदिराचंच कंपाऊंड आहे। विलास गुरव यांचं घर आहे हे का? हा, हे माझा मित्र विलास गुरव यांचं घर आहे। का बघू आपण घरी आवाज देऊ त्याला। हा, असेल तर बघू। आणि त्याला पण आपण आमंत्रण देऊया। अरे विलास आहे? नाही आला नाही? मुंबईवरून आला नाही का? येतो बाहेर पडून तिकडून येतो। नाही आला? मग कोण मंगेश नाही आले? चला मग येतो, जाऊन येतो कधी कधी। हे बघा, फुल घर, तुम्ही घर बघू शकता। मध्ये ते एक घर आहे माझ्या विलास गुरव आणि यांच्या मित्राचं घर आहे। तर चला पुढे जाऊन बघूया। आता अजून तर खूप पुढे पुढे भारी भारी आहे। आता आपण वाडीत जाणार आहे दुसऱ्या। तर तुम्ही बघूया, बघा हे बघा, फुल ना सगळीकडे हिरवा हिरवा घार आहे आणि मध्ये घर आहे। एक नंबर आहे। मला तिथे इकडनं जायची इच्छाच नाही होती मुंबईला, पण काय करणार, आपला 11 तारखेचं तिकीट आहे आणि मी विचार केला पुढच्या वर्षी गणपतीला 10च्या 10 दिवस तिथे येणार आम्ही। कारण की पहिलेच तिकीट नसतं काढलं ना, मी अजून थांबणार होतो। तर काय करणार, आता आपल्याला पण औरंगाबादला यायचं, आपल्या पण घरी गणपती औरंगाबादला, आणि तिकीटे पण काढले, मग तिकीट तर कॅन्सल नाही करू शकत। तर ठीक आहे, आता आपण उद्या निघणार आहे, पण तरी पण आपल्याला तेवढं जमेल ना तेवढं फिरू आपण माझ्या घरी। आणि ते बघा, ते दोघं चालताय। भातची आहे काही? हा, हे बघा, ही सगळी भातचीच आहे, भात आणि तांदूळ। तर चला, मी तुम्हाला पुढे गेला भेटतो। गुरववाडी इथे स्टार्ट झाली। गुरववाडी? हे बघा, तुम्ही बघू शकतात आता इथे गुरववाडी स्टार्ट झालेली आहे।
मधून आपण पलीकडे जाणार, नदी पार करून आपल्या वाडी जाणार, जुन्या वाडी. हां हां हां. तर चला मला पुढे जाऊन दे. मित्रांनो आता तुम्ही बघा अख्खीच्या अख्खी गुरवाडी लागलेली आहे हे बघा. आणि रस्ता बघा इकडे हा पण वरती घर आहे, तिकडे गेला इकडे बघा खाली आपलं. आपण रस्ता वरती घर आहे त्यांच्या घर वरती गेले का? घर वरती घर आहे. हा मित्रांनो तुम्ही बघू शकतात अजून वरती घर आहे आणि फुल म्हणजे असे डोंगरावर विंगरावर घर आहे. कालचं तुम्ही बघितलं तसं कुठे कुठे घर होते. हे मला हळदीचं पीक आपण हळद वापरतो जेवणामध्ये, ते त्या हे झाड आहे हे का? हा ही हळदीची झाड आहे. हे सुरण आपण खातो भाजीचं ना. हा हा हा. ते सुरणाचे झाड आहे. हा हे बघा गुरुवांचं घर आहे गावकरांचं. हा बघू शकतात मित्रांनो घर पण तुम्ही बघा हे आहे. मला तर खूप आवडलंय गाव, एक नंबर आहे. पुढच्या वर्षी 10 दिवस आपण येऊ. ही पाण्याची विहीर आहे आपल्या इथे गुरावर लोकांची. त्या लोक ह्या वाडीला या विहिरीचं पाणी पुरवतात. सध्या नळ झाल्यामुळे ते पाणी जास्त वापर नाही. मग ही बंद करून ठेवली आहे का? हा म्हणजे कचरा पडतो ना. इकडून बघू शकतो तू, इकडून बघू शकतो. अशा रशी टाकून पाणी काढतात, ह्याची टक्की वापरलं. पाणी एका आतमध्ये पाणी आहे. हे बघा पाणी आहे साफ म्हणजे पुरं. हे बघा मासे पण तुम्ही बघू शकतात ते बघा. मासे विषय पण याच्यात बघू शकतात. बघा पुरं म्हणजे नाही एक नंबर आहे. वातावरण एक नंबर आहे. बघा इकडनं पण डोंगर बिंगर पुरं दिसतोय. आणि ते बघा तिथं आता भजन चालू होतंय. तुम्हाला तसा आवाज आला असेल तर बघूया, कारण की रात्री पण आपल्या घरी भजन आहे. रात्री जाऊन काल तर तुम्ही भजन बघितलंच. काल तर तुम्हाला खूप मजा आली असेल भजन बघायला, एक नंबर वाजलं. मला पण खूप मजा आली. तर माझी म्हणजे मी पण आज भजनमध्ये बसणार आहे कालसारखं आणि खूप मजा करूया. आणि आपल्यासोबत आनंद पण आहे, तने पण आहे. आनंद तुला आवडलं ना कालचं भजन? खूप मजा आली. खूप मजा आली ना. 7 वाजता आहे का? तर तुम्ही ते काल फोंड बघितला तिकडून आज येणार आहे भजन करायला. नाही उद्या उद्या आहे का फोंड्यातला? उद्या फोंड्यातलं भजन आहे, पण ते आपल्याला बघायला भेटेल की नाही काय माहित, कारण की उद्या आपण लवकरच निघणार आहे 5 वाजता. तर तुम्ही हे बघा बघू शकता. हे बघा आणि नदी पण तुम्ही बघू शकतात. पाण्याचा तुम्हाला आता पाण्याचा आवाज तर आला असेल तुम्हाला. ते बघा मी फर्स्ट टाइम आलो, मला तर एवढं माहिती नाही, पण फर्स्ट टाइम आलो तर म्हणजे फुल म्हणजे असं फुल म्हणजे ना खुशी होते. आणि डोंगर इकडनं बघू शकता, क्लिअर दिसतं इकडनं तुम्हाला डोंगर. हे बघा डोंगर बघू शकता. आणि हे बघा पाणी बघा दिसतंय का? आणि तिथे बघू शकता तो तलाव. हे बघा काल जो आपण तो तलावाला गेलेलो ना, जो तो तलाव आहे. आणि आज पण आपण जाणार तिथे, तर बघूया आज पण आपण तिथे फोटो काढू आणि मजा करू. हे बघा हा ब्रिज बघा, या ब्रिजवरनं क्रॉस करून दुसरी वाडी लागणार. हे बघा ब्रिज बघा कसे आहे एक वर्षे. बघा पाणी बघा. हे बघा आणि समोर बघा. आणि तुम्हाला तिथे धरण दिसतंय की नाही माहित नाही. पाणी समोर डोंगर असते तिथे. काय आमचा शिंगोबाचा डोंगर आहे.
हा त्या डोंगराच्या वरती असं पुरे सपोर्ट आहे. हा तिथे एक असा छोटासा एक होल आहे. हम्म, त्या हम्म. होल मध्ये जर आपण सुपारी टाकली तर 15-20 मिनिटात तिचा आवाज येतो आपल्याला, गुडगुड 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 गुड असा होतो. हा 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 तिथे आपण आता ह्या वर्षी झेंडा नाही लागला, लागेल आता पाऊस गेला की झेंडा लागेल. झेंडा लागेल चढू शकत नाही लोक. हा 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 दिसतोय बघा तो, बघा बारीकचा आहे वाटतं मध्ये, बघा दोन ह्याच्यामध्ये. हा मित्रांनो तुम्ही बघितलं काका सांगताय झेंडे लागतात, पण आता लागला तर नाही तर हे आहे बघा. परत एकदा फुल इथे अशी चालायला खूप मजा येते. आपली तर असं काय बघायला भेटत नाही, इथे भेटतंय. आनंद बघा, आनंद बघा चप्पल ही पण धुवून घेतोय का आनंद. आनंद एक नंबर आनंद. हे बघा रस्ते बिस्ते बघा तुम्ही कसे. तर चला तुम्हाला पुढे गेलं. मग आता आपण जुन्या वाडीमध्ये चाललोय. जुन्या वाडीमध्ये. हा 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 तेव्हा आपण जंगल होता, रोड काही नव्हतं तिकडे. नंतर मग असते आता रोड बनला. जवळ 10-12-15 वर्ष आम्ही अशीच काढली असं दगडातून जाऊन. हा 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 सगळं सामान. आणि ते घर पण डुबलेली ना. घरं डुबली इकडे होती, घरी दाखवतो. हा हा चला त्या बाजूला, विहिरीच्या त्या बाजूला. हा 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 जुनी विहीर आहे ना आपली तिकडे, तिकडे होती आपली घर. मग आपली तर पाण्यात गेली, त्या कारण आपल्या जमीन देऊन तिकडे घर आपण बांधले नवीन. आपल्या जमीन सरकारने दिली आहे. हा 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 बांधले घर. हे बघा इकडे आमची शाळा आहे. तिथे इकडे वरती शाळा आहे, हे घर आहे. वरचीवाडी इकडे झाली बाळा. भवळात शाळा आहे ना ती. ती लाडली देवा. हे बघा लाडलीचा पाठवतो. ही वरचीवाडी आहे इकडे. दिसत आलं तिथे गेल्यानंतर आपल्याला शॉप. फुल एक नंबर हिरवं हिरवं वातावरण आहे. तिकडे जायचं आपल्याला. शांत आहे, कोणचं काय कटकट नाही काय नाही, फुल शांततेत. झाड बीड बघा फुल. आपण तसं पिक्चर मध्ये बघतो तीच मला फिलिंग येते. खरंच खूप मजा आहे, खूप मजा आहे. तर मित्रांनो मी त्यांना एकच सांगतो, म्हणजे ते कोकणात आले नाही, ते कोकणातले नाही, पण कोकणात या खूप सारी मजा आहे. जे तुम्ही नाही बघितलं ते पण इथे तुम्ही बघू शकता. मी आलो फर्स्ट टाईम, मला समजलं काय आहे काय नाही. कारण की माझी एक इच्छा होती कोकणात यायची, ती आज पूर्ण झाली आपल्या भावामुळे. तर इथे हां हां हां. तर मित्रांनो तानाचे वडील ते इथे शाळेमध्ये शिकलेले. हे बघा हे बघा आता आपण आलोय. हां हा रस्ता ना. हां शाळा आहे. थोडं गेला की शाळा आहे. हां हां आपल्याला फिरावं लागतं तिकडे येत नाही. मोठा भाव रस्ते डोंगर एकदम आम्ही नजदीक आलो बघा आता. तो झेंडा दिसतो आता बघा तिथे मध्ये लागलेला. आता नवीन लावल्याने का तो फडफडताना दिसणार. मग पावसाळा गेल्यावरती लावतील ना मंदिर. त्या शिंगोबाच्या त्या साईडला रामेश्वराचं मंदिर आहे ना, ते लोक झेंडा लावतात ते रोज. सगळे भात शेती आहे, सगळे तांदळाची शेती. दुसरं काय आमच्या गावाला पिकत नाही. हा दुसरं काय होतं. त्यांना आता पावसाळ्यात पाणी खूप, उन्हाळी काय पाणी नाही भेटणार. उन्हात पुरं म्हणजे हे असेल सुकं. नळाला पाणी येईल तेवढं, ते सुद्धा पियायचं बघ. हा का. हा बाकी नाही पाण्यामध्ये. खाली आमच्या तलावाच्या खाली आहे ना, सगळे पिकं निघतील. भुईमुग हेम तेम सगळं उन्हाळी पावसाळी सगळं. सप्ताह होतो ना. सप्त्या लावलेला सप्ताह होतो ना. हे रतांब्याचं झाड आहे. तुझ्या पाठी मग कांदे राहतात, त्या कांद्यांचा झाड.
ते नाही गायची सावंत निळाच्या पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये त्यांचं घर आहे तांदळांचं. दीपक तांदळे. मित्रांनो तुम्ही बघू शकतात घरं बिरं कशी हे बघा. आणि आपण घर बघा बस स्टँड आहे आपलं. बस स्टँड शिवाजी महाराज जवळची वाडी मांडदेव. तिथे सप्ताह होता आमच्या गावचा सप्ताह तिथे आतमध्ये. आता आमच्या समोरून माकडे गेले. हो तो चालव ते बघा ते बघा ते बघा तो माकड विकड बघू शकतात. तो तर बघा तेव्हा किती आहेत? हा बघा रानात विडत गेला. ते बघा झूम कर ना. ते बघा पिल्ली पिल्ली. हॅलो कुठे? तुम्ही बघू शकतात इथे गाई आहे. हे बघा फुल सुमसाम रस्ता आहे. अरे बघू शकतात. आनंद किती मजा आली आहे तुला? मजा तर खूप आली पण एवढं चाललंय. घाम निघाला काय तुझा? घाम खूप निघला. घाम खूप निघाला. गरम खूप होत आहे. काका बघा काका पुढे चाललाय. बघा पाठी येतात बघा आपले भाऊ आहे. खरं आहे अजून तर खाली खूप सारे म्हणजे असे डोंगराच्या खाली खूप सारे खरं आहे. ते लाकडं ठेवायला बनवलेले. हे बघा बघा आपल्या घरी जायचं तर भेटतो तुम्हाला परवांचा गणपती. आपण इथे गणपतीला आलोय. परवांचा गणपती बघू शकतात. आज लाडू कुठे उद्या आमच्याकडे. काय म्हणजे हो देत आहे. मी फुकट येतो हौशीने येतो. मोठा आहे का इकडे जाय. तर नाही आता आम्ही आमच्या जुन्यावाडीत आलोय. जुन्यावाडीत आनंद बाय. तिथे अजून एक घर आहे आमचं. कुठे? तिथे का? तिकडे जायचं आता. हे कोण जवळचा तेच म्हटलं वाटलं मला प्रभागाचा गेला. प्रभागाचा सांग मग तू. मित्रांनो आता ताण्याच्या आपण जुन्या घरी चाललेलो. हे बघा जुन्यावाडीत पलीकडे जावं लागतो पर्यटक मध्ये. इकडून बघू ते दिसतंय ना बांधलेलं झोपडे. ते पर्यटक आहे. ते बघितलं काल बघितलं पर्यटक. पण ते तिकडून आतमध्ये जायचे खरं म्हणजे. काल मित्रांनो तुम्ही बघितलेलं पर्यटक आपण बघितलेले ते काका सांगताय तिथे पर्यटक आहे. आणि आपण बघा हा परत पाठी यायचं. तर मित्र समोर घर आहे ना. हा ते माडा झाड दिसत ना तिथे एकच घर होतं सगळ्यांचं. हा त्या लोकांनी अलग अलग बांधले तिथे. हा हा हा
इकडे आमचं रात्रीचं भजन होतं, असंच आम्ही चालत येतो कधी त्याकडे फोन भजन होतं. हा चला मित्रांनो, आता आम्ही त्या घरातनं निघालेलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे का दुसऱ्या घरी वाटतं जायचं आहे, काहीतरी आहे तिथे निमंत्रण द्यायचं आहे, मग तिकडनं घरी जाणार. तर तुम्ही बघितलं लोक खूप म्हणजे इकडची लोक खूप चांगली आहे, चांगल्या मनाची. आणि अर्धा काय तुम्ही 80-90% बोलू शकता की मुंबईची लोक. आणि अर्धा करता आपले डोंबिवलीचे आपल्या इकडचीच आहे. आता आम्ही तिथे गेलो ते पण तिकडचे होते, पहिल्या घरात गेलो ते पण तिकडचे होते. सगळी इकडची लोक आहे ना, हे फक्त गणपतीसाठी येतात एकत्र. इथे गणपती हे करतात, नंतर विसर्जन झालं, परत सण संपल्यावर परत आपल्या घरी जातात. तर बघा आनंद आहे. तर चला भेटतं तुम्हाला पुढे गेलं. काका गेले, एक घर आहे त्यांना निमंत्रण द्यायला गेले आतमध्ये. ते बोलले तुम्ही बाहेर थांबा, मी आलो. आता जातो होतं पुढे, बघतो काय इथे ऊन खूप आहे, गरम खूप होत आहे. आनंद गरम होत आहे ना खूप, जाम गरम होत आहे. तर चला भेटतो तुम्हाला पुढे गेलं. कशी बोललेलो आपल्याला इथे जायचं सांगायला, आहे बघा आता आलेलो इथे सांगायला. माहितीये कुठचा रे? हा बघा हे पण आपल्या इकडचे सांगताय ते. हे बघा घंटे काढून सोबानी माझ्या पुढे होती गजाच्या गाडीतून आली. गजन काय काढायच्या ती गाडी अशी फिरत गेली ना आपल्या मी फुकटच्या गाडीत होती. त्याने आपल्याला आवाज दिलाय बघा, त्याला आपल्याला दाखवत होता. कुठे दिसली का? कॉर्नरला बसली ती बघा, घोडपड बघा ती बघ, त्या सिमेंटच्या जर कोपऱ्यात दिसली का? जवळ आहे ना जरा, घोरपड आहे ती जवळ आहे ना. त्याची शेफ्टीचा फटका बसला ना, माणूस मरतो. विजय असतो विजय, काय करत नाही ते अंगावर नाही. अर्धे इथे ती घोरपड आहे. घोरपड जे शेफ्टीतनं तेल निघतो ना, शेफ्टीचं तेल नाही मग घोरपडीच्या शेफ्टीचा कसा आहे, घोरपड जर समजा आपण मारली तिला, मारली ना तर तिचा शेफ्टीचा एवढा भाग पटकन तोडावा लागतो. हा कारण का तिच्या शेफ्टीमध्ये विष असा हे असतो, विष असतो त्याच्यात ना, असा बोलतात लोक. म्हणजे ते तिच्या शरीरात परत मिक्स होतं. मारल्यानंतर ती तशीच ठेवली ना तर ते विष पाठी जातं. अंगात फिरतो ना. हा लगेच तोडून टाकायची. आणि एखादा तेल आहे तिचे चरबीचं तेल निघतं. तिच्या आतमध्ये कापल्यानंतर जी माणसामध्ये चरबी असते, कोंबडीमध्ये चरबी असते, ते चरबीचं तेल काढतात. आणि ते तेल लय उत्तम आहे. म्हणजे सगळ्या दुखापतीवर चालतं आपल्याला. समजा कायला घाव पडला तर त्याला तेल टाकू शकतो. किंवा विषारी बाधा झाला आपला, समजा कोणी दौस केला, सर्पाने चावला किंवा कोणी चावला, तर ते तेल पिलो तर ते विष वर चढत नाही, तिथल्या तिथे थांबतो ते. आणि समजा शेफ्टीने आपल्याला मारला आणि तो फटका बसतो जोराने, बाकी काय होत नाही आपल्याला. आपण एखादा घाव काय तर लाकडू कसा मारतो तसा जोराने तिचा फटका बसतो जोरात. तिला ती अशी धार असते वरच्या शेपटीचा, काही जोराने फटका बसतो तिचा. ते मटण पण खातात ना, मटण खातात, घोरपडीचं मटण खातात. बघितलं मित्रांनो. चला गाईज, आता तुम्हाला अशी थोडी माहिती आम्ही देत जाणार, आमच्याकडनं जेवढं होत जाईल तेवढं. आता आम्ही चाललोय आता घरी, आम्ही सगळ्यांना दिलेलं आहे. हा मग अजून माकड बघा, तो बघा मंकी, तो काय खातोय. माकड बघा, माकड बघा गेला. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो. आता अजून आहे असं तुम्हाला दाखवायला तसं खूप आहे, पण आता तुम्हाला आम्ही जेवढं आमच्याकडनं होईल तेवढं आम्ही दाखवलंय तुम्हाला. आणि अजून पण आपल्याला दुपारी फिरायचं आहे, उद्या दुपारी पण फिरायचं आहे, आपल्या संध्याकाळी निघायचंय. तर चला बघूया. आता बघा एक जागे आलोय, तर मी तुम्हाला भेटतो पुढे गेलं. बाबू नाना काय म्हणता बाकी.
तेव्हा सगळ्यांनी यायचा. उद्या 11 वाजता पूजा आहे. निलेश नाही घरी तू सांगतो उद्या 11 वाजता सकाळी. बाकी काय एकतो ना भाई फॅमिली सगळी आली आहे. बारक्या भावाचा पोरगा आहे त्याचे मित्र. चला मित्रांनो आता आपला पाय बिया पडून झालेले तुम्ही बघू शकता. आनंद आनंद भाई आपला पाय बिया पडून झाले. आता आपण जातोय पुढच्या घरात. हे बघा इथे बघा की घर आहे. हे बघा पुढच्या घरात चाललेलं आहे. त्याने चालतोय पुढे काका आणि त्याने. आणि आपल्याला पुरी सुंदर माहिती भेटते. ठेवून दे रुमाला ठेव. पूजा आहे 11 वाजता तेव्हा यायचा. आपल्या घरासमोर एक पूजा आहे गणपतीची. इथे काल आपण आरती लावली ते बघा. आणि महाप्रसादचा लाभ घ्यायला आलाय. जाम मोठा लाभ घ्यायला आलाय. आणि अनाउन्समेंट केले आनंद या महाप्रसाद. आनंद म्हात्रे. आनंद हा आनंद भोईर. आनंद बसलेलं तुम्ही बघू शकता. मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय कारण की आपण सकाळी बघितलेलो. आपण अख्खा म्हणजे पुरं गाव फिरलो. सगळ्यांना निमंत्रण दिले. गाव फिरलो. आपल्या काकांनी चांगली खूप माहिती दाखवली. मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर हे बघा तुम्हाला गणपती दाखवला. गणपती नव्हता दाखवलेला. हे बघा आता नाही आहे घरचा गणपती. हे बघा गणपती तुम्ही बघितला. तर चला उद्या आहे काहीतरी. उद्या पूजा आहे तर त्याच्याकडे पण पूजा सकाळी आपण संध्याकाळी निघणार. तर मी ब्लॉग इथेच एंड करणार. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर कमेंट करून नक्की सांगा. आता लगेच थोड्या वेळात मी दुसरा ब्लॉग चालू करणार आहे. तानाच्या मामाकडे जाणार तेव्हा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा आणि आपला गाव पण कसं. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो. और नहीं आई तब भी लाइक मार दो क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ फर्क नहीं पड़ता. बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो. ये माइक फेंक के मारो. ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है. बस सब्सक्राइब करो. मुझे नहीं पता.